Good morning students. Today we study mathematics part 2 geometric construction of a tangents practice set 4.2. हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेले त्यांचे धन्यवाद. प्रॅक्टिस सेट 4.2 फर्स्ट प्रॉब्लेम. construct a tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point M on it. 3.2 cm रेडियस असलेला सर्कल ड्रॉ करायचं आणि सर्कलवर एक पॉइंट घ्यायचा आणि त्याच पॉइंटवरून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे. आपल्याला टँजंट ड्रॉ करण्याचे टू मेथड्स आहेत. ड्रॉ a tangent a circle at a point on it using center and without using center. आता आपण हा using center प्रमाणे ड्रॉ करूया. कंपास मध्ये 3.2 सेंटीमीटर रेडियस घ्या आणि ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर पी. पी सेंटर घ्या एक आणि 3.2 सेंटीमीटर रेडियस कंपास मध्ये घेऊन सर्कल ड्रॉ करा. ही रेडियस आपण एका बाजूला लिहून ठेवू शकतो 3.2 सेंटीमीटर. आता आपल्याला सेंटरचा यूज करून काढायचा असेल तर आपल्याला एक पॉइंट घ्या. इथं एक पॉइंट M म्हटलंय, या पॉइंटला M नाव द्या आणि PM रे काढा. सेंटर पासून एक PM रे ड्रॉ करा. त्यानंतर कंपासचं लोखंडी टोक पॉइंट M वर ठेवा आणि थोडंसं डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. कितीही घेतलं तरी चालतंय. पॉइंट M वर या पद्धतीने ठेवा आणि इथं एक, या बाजूला एक आणि M च्या दुसऱ्या बाजूला एक आर्क ड्रॉ करा या पद्धतीनं. आता कंपास मधलं डिस्टन्स थोडंसं वाढवलं तरी चालतंय, सर्कलच्या बाहेर जाईल असं घ्यायचं आणि या पद्धतीने या आर्क वर ठेवा. हा आर्क आणि रे जिथे इंटरसेक्ट झाले त्या ठिकाणी ठेवा. कंपास रे PM च्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन आर्क काढा आणि तेच डिस्टन्स, कायम डिस्टन्स, सेम डिस्टन्स ठेवून या बाजूला ठेवा आणि त्यालाच इंटरसेक्टिंग करणारे आर्क ड्रॉ करा. आणि आता हे इंटरसेक्टिंग पॉइंट्स, हा इंटरसेक्टिंग पॉइंट आणि पॉइंट M मधून जाणारे टँजंट ड्रॉ करा. ही होईल टँजंट. तर काहीतरी आपण नाव घेऊया A. या पद्धतीने टँजंट ड्रॉ करायचे आहे. एक्झाम्पल नंबर 2. ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. ड्रॉ ए टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट ऑन इट. आपल्याला 2.7 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं आहे आणि त्या सर्कलवर कुठेही एक पॉइंट घ्या म्हटलंय आणि त्याच्यावरून टँजंट ड्रॉ करायचं आहे. आता आपण याला हा क्वेश्चन सेंटर यूज करून काढूया. तर एक ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर म्हटलंय. पॉइंटला सेंटरला नाव दिलेलं नाही, आपण काही पण नाव घेऊ शकतो. सेंटर O. टेक सेंटर O and draw a circle with radius 2.7 सेंटीमीटर. 2.7 सेंटीमीटर रेडियस कंपास मध्ये घ्यायचे आपल्याला रुलरच्या साहाय्यानं आणि सर्कल ड्रॉ करायचं आहे.
हे सर्कल विथ सेंटर ओ याची रेडियस आहे 2.7 सेंटीमीटर. इथं कुठेही आपण एक रेडियस ओढून ठेवू शकतो 2.7 सेंटीमीटर. आता आपल्याला ह्या सर्कलवर कुठे एक पॉईंट घ्या म्हटलं, कोणताही पॉईंट घ्या. त्या पॉईंटला समजा आपण पी नाव देऊया या ठिकाणी पॉईंट घेऊन, आणि या पी पॉईंटमधून सेंटरला टँजंट काढायचे आपल्याला. तर रे ओ पी काढून घेऊया आपण. हा रे ओ पी काढा आणि कंपासचं लोखंडी टोक पॉईंट पी वर ठेवा. थोडंसं डिस्टन्स घ्या कंपासमध्ये, किती थोडंसं रेडियसपेक्षा कमी घ्यायचं फक्त, आणि ह्या पॉईंट ओ पी वर ठेवा आणि या बाजूला एक आणि या बाजूला एक आर्क काढून घ्या. हे या पद्धतीनं सेम डिस्टन्सवर फ्रॉम पॉईंट पी सेम डिस्टन्सवर एक दोन आर्क काढून घ्यायचे. त्यानंतर कंपासमध्ये डिस्टन्स थोडंसं वाढवून घेतलं तरी चालतं आणि ह्या आर्कवर ठेवा कंपास. ह्या जो रेज काढला आहे आणि आत्ताच आर्कचा इंटरसेक्शन आहे तिथं ठेवा आणि त्या रेच्या वरच्या आणि खालच्या बाजूला दोन आर्क काढा. पुन्हा या बाजूला ठेवा सेम डिस्टन्सवर. हे जे डिस्टन्स आपण घेतलेलं आहे तेवढंच डिस्टन्स या बाजूने सुद्धा असावं. आता हे हा पॉईंट पी आणि हा पॉईंट मधून लाईन ड्रॉ करा. तर ही झाली टँजंट. इथं काही पण नाव द्या एखादं. ए टँजंट टू अ सर्कल पॉईंट ऑन इट. त्या सर्कलवर दिलेल्या पॉईंटवरून आपण टँजंट ड्रॉ केली. द थर्ड क्वेश्चन, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट यूजिंग सेंटर. सेंटरचा यूज न करता काढायचं आपल्याला. 3.6 सेंटीमीटरचं म्हटलं आहे. कंपासमध्ये पट्टीवर मोजून 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. हे या पद्धतीनं 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स मोजून घ्या. एक सेंटर घेऊया आपण, त्याला ओ नाव देऊया. आपल्याला क्वेश्चनमध्ये सेंटरचं नाव दिलं नाही तर आपण काहीही नाव देऊ शकतो त्याला. कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर रेडियस घेतलेली आहे. तर पॉईंट ओ वरून ओ सेंटर घेऊन आपण हे सर्कल काढलेलं आहे आपण 3.6 सेंटीमीटर रेडियस घेऊन. आता या सर्कलवर कुठेही एक पॉईंट घ्या म्हटलं आहे. हा समजा आपण इथं पॉईंट घेऊया पी. आता या पी पॉईंटमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायची आहे विदाउट युजिंग सेंटर. विदाउट युजिंग सेंटर म्हटलं तर काय करायचं, पी पासून एक कॉर्ड काढायची. त्या कॉर्डला समजा आपण इथं ए पी कॉर्ड काढली. तर आता या आर्कमध्ये आपल्याला एक इन्स्क्राइब्ड अँगल ड्रॉ करायचा, हे अँगल काढायचा. म्हणजेच ह्या सर्कलला कुठेही एक पॉईंट घ्या आणि एला आणि पीला जॉईन करा. कुठेही एक पॉईंट घेता येतं आपल्याला. हा जो पॉईंट मी इथे घेतला तो एवढ्यापैकी कुठेही आपल्याला घेता येईल. ह्याला बी नाव देऊया आपण. आता कंपास ह्या कोन बी जो आहे
हा जो अँगल आहे अँगल बी, हाच अँगल एवढ्याच मेजरमेंटचा अँगल पी पाशी इथं ड्रॉ करायचा आपल्याला. हा कॉन्ग्रंट अँगल आपण इथं ड्रॉ करूया. तर कंपासमध्ये थोडंसं डिस्टन्स घ्या आणि एक आर्क ड्रॉ करा या पद्धतीनं, आणि सेम डिस्टन्स इथं ठेवा पॉईंट पी वर, आणि ह्या कॉर्डला इंटरसेक्ट करत सर्कलच्या बाहेर येईल असं घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या आर्क जे अँगलच्या साईडला जिथं इंटरसेक्ट झालेत त्याच्यामधलं डिस्टन्स मोजून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीनं, आणि इथं ठेवायचं या ठिकाणी, आणि या आर्कला इंटरसेक्ट होणारा दुसरा आर्क काढायचा, आणि पॉईंट पी आणि या आर्क जिथं इंटरसेक्ट झालेत तिथून एक लाईन ड्रॉ करा, ती होईल टँजेंट. इथं आपण काहीतरी नाव घेऊया, एक क्यू. ही झाले टँजेंट पी क्यू फ्रॉम पॉईंट पी. आपल्याला ह्याची रेडियस दिली होती, रेडियस आपण इथं एक ड्रॉ करून ठेवू शकतो. 3.6 सेंटीमीटर. या पद्धतीनं विदाउट यूजिंग सेंटर टँजेंट ड्रॉ करायचं. नाउ द फोर्थ क्वेश्चन, ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ ए कॉर्ड PQ of length 6.6 centimeter. Draw tangents to the circle to a points P and Q. Write your observation about the tangents. Draw a circle of radius 3.3 centimeter. 3.3 centimeter radius कंपासमध्ये पट्टीवर मोजून घ्यायची आहे. सेंटरला नाव दिलेलं नाही आपल्याला, इथं पण सेंटर O घेऊया आपण. सेंटर O 3.3 सेंटीमीटर रेडियस कंपासमध्ये घेऊन सर्कल ड्रॉ करा. पुढं काय म्हटलं, ड्रॉ ए कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. आता आपली रेडियस आहे 3.3 सेंटीमीटर. आपल्याला एक कॉर्ड ड्रॉ करा म्हटलंय PQ 6.6 सेंटीमीटरची. तर रेडियसची ट्वाईस येईल, 3.3 इंटू 2 6.6. म्हणजे जी आपल्याला कॉर्ड PQ इक्वल टू 6.6 सेंटीमीटर ड्रॉ करा म्हटलेली आहे ती आहे डायमीटर. डायमीटर म्हणजेच आपल्याला मग एका इकडं P पॉइंट घ्या, हे P, आणि सरळ सेंटरमधून जाणारी कॉर्ड काढा. ही होईल PQ. 6.6 सेंटीमीटर डायमीटर ही होईल, आणि डायमीटर इज ऑल्सो कॉर्ड. आता आपल्याला पॉईंट P आणि पॉईंट Q मधून टँजेंट काढायचे आहेत. तर पॉईंट P पुढं एक्सटेंड करा, हे तर हा रे OP इकडं एक्सटेंड करा, आणि रे OQ पण पुढं एक्सटेंड करा. आता आपण टँजेंट ड्रॉ करूया कंपासच्या सहाय्यानं. इथं पॉईंट P वर कंपास ठेवा, थोडंसं डिस्टन्स घेऊन या बाजूला आणि या बाजूला 2 आर्क काढा. त्याचबरोबर पॉईंट Q वर काढून घ्यायचे या पद्धतीनं. त्यानंतर या ठिकाणी कंपासचं लोखंडी टोक ठेवा, आणि कंपासमध्ये थोडंसं डिस्टन्स घेऊन पॉईंट Pच्या वरच्या बाजूला आणि सेम डिस्टन्सवर पॉईंट Qच्या
खालच्या बाजूलाही ड्रॉ करायचं आहे आणि नंतर या बाजूला ठेवा आणि या बाजूला पण इंटरसेक्टिंग करून घ्या. त्याच पद्धतीनं पॉईंट क्यू कडून पण आपण करून आर्क काढून घेऊया. आणि यालाच इंटरसेक्ट करणारे आर्क आपल्याला काढायचे आहेत या पद्धतीनं. आता पॉइंट P हा पॉइंट आणि हा पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करा. ही होईल टँजंट आणि या बाजूने एक टँजंट ड्रॉ करा. ही दोन टँजंट. आपल्याला क्वेश्चनमध्ये पुढं म्हटलंय राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट. आता या दोन टँजंटच्या संबंधी आपल्याला ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. काय ऑब्झर्वेशन येईल? दीज टू टँजंट्स आर पॅरलल टू ईच अदर. दीज टू टँजंट्स are parallel to each other. जर आपण डायमीटरच्या एंड पॉइंट मधून जर टँजंट ड्रॉ केल्या तर त्या परस्परांना समांतर येतात. पॅरलल टू ईच अदर. दोन्ही टँजंट ह्या परस्परांना समांतर आहेत. Now the fifth problem, draw a circle with radius 3.4 cm. Draw a chord MN of length 5.7 cm in it. Construct tangents at point M and N to the circle. Draw a circle of radius 3.4 cm. कंपास मध्ये 3.4 cm रेडियस घ्यायचे आणि सेंटर O घ्या आणि सर्कल ड्रॉ करा 3. हे सर्कल विथ रेडियस 3.4 cm. ड्रॉ ए कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 cm. कंपासमध्ये पट्टीवर मोजून 5.7 cm कॉर्ड डिस्टन्स घ्या. काढत असताना एक पॉईंट अगोदर M इथं घेऊन ठेवा, पॉईंट M. त्यानंतर कॉर्ड कशी काढायची पहा. कंपासचं लोखंड कंपासमध्ये 5.7 cm डिस्टन्स घ्यायचं आहे. कंपासचं लोखंडी टोक पॉईंट M वर ठेवा आणि सर्कलला इंटरसेक्ट करणारा एक आर्क काढा या पद्धतीने. आणि हा दुसरा पॉईंट म्हणजेच N पॉईंट असेल आणि हा पॉईंट MN जॉईन करा. हे पॉईंट MN जॉईन करा आणि रे ON काढा. त्याच पद्धतीनं रे OM पण काढा. हा या पद्धतीनं रे OM आणि रे ON काढा. ही रेडियस 3.4 cm. आता पॉईंट M आणि पॉईंट N मधून टँजंट ड्रॉ करायचे आहेत.
सेंटरचा यूज करूनच काढूया. पॉईंट एम वर कंपासचं लोखंडी टोक ठेवा आणि रेडियसपेक्षा थोडंसं कमी डिस्टन्स घेऊन रे ओ एम वर एमच्या दोन्ही विरुद्ध बाजूला 2 आर्क काढा. त्याच पद्धतीनं पॉईंट एन वर ठेवा आणि एनच्या दोन्ही विरुद्ध बाजूला 2 आर्क काढा. नंतर कंपासमध्ये थोडंसं डिस्टन्स वाढवलं तरी चालतं. आता या आर्कवर ठेवा आणि पॉईंट एमच्या वरच्या आणि खालच्या बाजूला 2 आर्क काढा. सेम डिस्टन्स घेऊन दुसऱ्या बाजूला ठेवा आणि या पद्धतीनं दोन्ही एकमेकांना इंटरसेक्ट करणारे आर्क काढून घ्या. त्याच पद्धतीनं या बाजूला पण आर्क काढून घ्या. पुन्हा या आर्कवर ठेवा. आणि हे पॉईंट जॉईन करा. हा पॉईंट एन आणि हा पॉईंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करा. त्याच पद्धतीने या बाजूनं हा पॉईंट एम आणि हा पॉईंट मधून लाईन ड्रॉ करा. हे दोन्ही टँजंट समजा पॉईंट क्यू मध्ये इंटरसेक्ट होतात. या पद्धतीनं ड्रॉ करायचे. Now the sixth problem, draw a circle with center P of radius 3.4 cm. Take point Q at a distance 5.5 cm from the center. Construct tangents to the circle from point Q. आपल्याला इथं 3.4 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि सेंटरपासून 5.5 सेंटीमीटरवर क्यू डिस्टन्स घ्यायचं आणि पॉईंट क्यू मधून आपल्याला सर्कलला टँजंट ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे टँजंट्स ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंटमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे आहेत. तर कंपासमध्ये पट्टीच्या साह्यानं 3.4 सेंटीमीटर रेडियस घ्या. ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर पी सेंटर घेऊन सर्कल ड्रॉ करायचं आहे आपल्याला. हे सेंटर पी अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर या बाजूला ड्रॉ करून ठेवू आपण. 3.4 सेंटीमीटर. त्यानंतर पट्टीच्या साह्यानं पी पासून 5.5 सेंटीमीटरवर क्यू पॉईंट घ्या. इथे येईल पॉईंट क्यू. हे डिस्टन्स आहे 5.5 सेंटीमीटर. आता आपल्याला पॉईंट क्यू मधून ही आणि या बाजूला टँजंट ड्रॉ करायचे. तर सेगमेंट पी क्यू जो आहे त्या पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचे. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढतात? ह्या सेगमेंट पी क्यूच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आणि पी क्यूच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आणि लाईन ड्रॉ करायचे. तर बघा, टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ ऑफ सेगमेंट पी क्यू. अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स कंपासमध्ये घ्या पॉईंट पी पासून किंवा क्यू पासून आणि सेगमेंट पी क्यूच्या वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला एक आर्क ड्रॉ करा आणि पॉईंट क्यू पासून त्याच आर्कला इंटरसेक्ट करणाऱ्या
आर्क ड्रॉ करा आणि ह्या दोन्ही इंटरसेक्टिंग आर्क मधून जाणारी लाईन ड्रॉ करा या ठिकाणातून. ही परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल याची, याला एम नाव द्या. आणि आता पी एम किंवा क्यू एम एवढी रेडियस कंपासमध्ये घ्या. पी एम किंवा क्यू एम दोन्ही सेम येणार कारण हा बायसेक्टर आहे पी क्यूचा, म्हणून पी एम इज इक्वल टू एम क्यू. तर एम पी एवढी रेडियस घ्या आणि या पद्धतीचं एक आर्क ड्रॉ करा. सेंटरमधून जाईल तो, हा पॉइंट पी. हा जर पूर्ण सर्कल जरी हा जर असा पूर्ण सर्कल हा या पद्धतीनं पूर्ण सर्कल जरी ड्रॉ केला तरी चालतो किंवा नाही केला तरी चालतो. आता फक्त आपल्याला हे इंटरसेक्टिंग सर्कल इंटरसेक्ट झालेले इम्पॉर्टंट आहे. आता या पॉईंटमधून क्यू आणि या पॉईंटमधून आणि क्यू आणि या पॉईंटमधून जाणारे टँजंट ड्रॉ करायचे. हे पॉईंट व्यवस्थित ठेवून घ्या पट्टीवर आणि ही टँजंट ड्रॉ करा. त्याच पद्धतीने या बाजूला पण टँजंट ड्रॉ करायचे. तर ए आणि बी नाव द्या. हे हा क्यू पॉइंट आहे. टँजंट क्यू ए अँड टँजंट क्यू बी हे दोन्ही टँजंट सेगमेंट टँजंट सेगमेंट क्यू ए अँड टँजंट सेगमेंट क्यू बी बोथ आर कॉन्ग्रंट. सर्कलमध्ये एक आपल्याला थेरम आहे, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल इज आर कॉन्ग्रंट. आपल्याला जर एक्झाममध्ये विचारलं की टँजंट सेगमेंटची लेंथ लिहा तर पट्टीच्या साह्याने ही लेंथ मोजायची अशी या बाजूची आणि या बाजूची दोन्ही इक्वल येईल ते लिहायचं. प्रॉब्लेम ड्रॉ ए सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. इथं आपल्याला 4.1 सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला 4.1 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल ड्रॉ करायचं आहे. टेक द रेडियस इन कंपास 4.1 सेंटीमीटर using ruler and draw the circle. सेंटर ओ घ्या आणि 4.1 सेंटीमीटर कंपास मध्ये डिस्टन्स घेऊन सर्कल ड्रॉ करा. सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर आपण इथे रेडियस ड्रॉ करून ठेवूया. .1 centimeter and take point outside the circle with distance 7.3 centimeter. सेवन 7.3 सेंटीमीटर वर आपण एक पॉइंट घ्यायचा आहे
याला पी नाव देऊया आपण. क्वेश्चन मध्ये आपल्याला नाव दिलेले नाहीत. आता आपल्याला ओपी सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. डिस्टन्स ऑफ सेगमेंट ओपी मोर दॅन हाफ डिस्टन्स. कंपास मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचंय. हे अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन पॉइंट ओ वर ठेवा आणि सेगमेंट ओपी च्या वरच्या आणि खालच्या बाजूला आर्क ड्रॉ करायचे सेम डिस्टन्स वर. तेच डिस्टन्स घेऊन पॉइंट पी वर ठेवा आणि त्याच आर्कला इंटरसेक्ट होणारे आर्क ड्रॉ करा या पद्धतीने. आता हे दोन्ही इंटरसेक्टिंग आर्क मधून जाणारी लाईन ड्रॉ करा. ही सेगमेंट इथं परपेंडिक्युलर, त्याला एम नाव देऊ आपण. ही परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता कंपास मध्ये ओएम किंवा एमपी एवढी रेडियस घ्या. पॉइंट कंपासचा लोखंडी टोक एम वर ठेवा आणि ओ पर्यंतची आणि पी पर्यंत डिस्टन्स सेम असतं तर कोणतेही एक ओएम रेडियस घ्या आणि या पद्धतीने आर्क ड्रॉ करा. हा पूर्ण वर्तुळ जरी ड्रॉ केला तरी चालतो. आणि आता पॉइंट पी आणि या ठिकाणातून आणि पॉइंट पी आणि या ठिकाणातून टॅन्जंट ड्रॉ करा. तर याला नाव द्या ए आणि बी. या पद्धतीने एक्सटर्नल पॉइंट मधून सर्कलला आपल्याला टॅन्जंट ड्रॉ करायचे. बरेच वेळेस आपल्याला एग्जाम मध्ये या टॅन्जंटची लेंथ विचारली जाते. अँड राईट द लेंथ ऑफ टॅन्जंट्स. दोन्ही टॅन्जंट इक्वल येतात. आपण सर्कल मध्ये एक थेरम शिकलेला आहे. सर्कल या चॅप्टर मध्ये एक थेरम आहे. टॅन्जंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम an external point to a circle are congruent. हे दोन्ही टॅन्जंट सेम मेजरमेंटच्या येतील. त्यावेळेस एक्झाम मध्ये आपल्याला ह्या टॅन्जंटची लेंथ लिहा म्हटली जाते. तर आपण पट्टीने पण मोजता येईल आपल्याला. या पद्धतीने इथून इथपर्यंतची लेंथ मोजायची आहे आपल्याला. ही जी काही लेंथ असेल आणि ही लेंथ मोजून लिहायची.